चला वेलकम एव्हरीवन, वेलकम टू नवयुग स्टडी फोरम। आज आपण डिस्कस करूया एक महत्वाचा मुद्दा, तो म्हणजे टॉप 5 मिस्टेक्स टू बी अवॉइडेड इन दी राज्यसेवा प्रिलिम 2025। राज्यसेवा पूर्व परीक्षा जी 28 सप्टेंबरला होणार आहे, या पूर्व परीक्षेमध्ये तुम्ही अशा कोणत्या 5 चुका टाळू शकता ज्या चुका अनेक विद्यार्थ्यांद्वारे रिपीट होतात आणि यामुळे आपल्या स्कोर मध्ये कुठेतरी प्रॉब्लेम क्रिएट होतो। तो या 5 चुका तुम्ही आता समजून घ्या। जर त्यातली कोणती चूक तुम्ही करत असाल तर त्याला आत्ताच इम्प्रूव्ह करा, त्याला आत्ता सुधारा, म्हणजे ऍक्च्युअल परीक्षेमध्ये 28 सप्टेंबरला तुम्हाला कोणताही प्रॉब्लेम येणार नाहीये। या 5 चुका मी स्वतः एक्सपिरियन्स वरून सांगतोय। ज्यावेळेस स्वतः आपण या जर्नीमधनं जातो त्यावेळेस आपल्याला समजतं की यामध्ये कोणकोणत्या चुका, कोणत्या सिली मिस्टेक्स किंवा मेजर मिस्टेक होऊ शकतात, याबद्दल आपण डिस्कस करूया। सुरुवात करूया आपल्या सेशनला। बघा, स्ट्रॅटेजी इज मोर इम्पॉर्टंट। अभ्यास सगळेच करतात पण स्ट्रॅटेजी महत्वाची आहे। कोणत्या चुका आपल्याकडून होऊ शकतात हे समजून घेऊया आणि जर त्या तुमच्याकडून होत असतील तर त्याला आत्ताच आपण करेक्ट करूया। सुरुवात करूया आपल्या सेशनला सुरुवात करताना काही बेसिक इन्फॉर्मेशन बघा, खूप इम्पॉर्टंट आहे। आपलं ऍप्लिकेशन आहे नवयुग स्टडी फोरम, लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे। गुगल प्ले स्टोअरला जा, सर्च करा, तुम्हाला मिळून जाईल। यानंतर टेलिग्राम चॅनलची लिंक कमेंट बॉक्स आणि डिस्क्रिप्शन मध्ये आहे, सर्च करा नवयुग स्टडी फोरम, तुम्हाला मिळून जाईल टेलिग्रामला, नाहीतर लिंकद्वारे जॉईन होऊ शकता। काही इश्यू असेल तर या नंबरला मला व्हॉट्सअपला मेसेज करू शकता। यानंतर आता नवयुग स्टडी फोरम जो आपला प्लॅटफॉर्म आहे, या प्लॅटफॉर्मला 1 वर्ष पूर्ण होते उद्या, म्हणजे 25 ऑगस्टला आपल्या नवयुग स्टडी फोरमचा पहिला वर्धापन दिन आहे। स्वतः पहिला वर्धापन दिन आहे 25 ऑगस्ट 2024 ला आपण सुरुवात केली होती। उद्या आपण फर्स्ट अॅनिव्हर्सरी सेलिब्रेट करूया आपल्या प्लॅटफॉर्मची। या निमित्त खूप जास्त एक्साइटिंग ऑफर्स आपल्या सगळ्या कोर्सेस वरती आणि सगळ्या टेस्ट सिरीज वरती आहेत, त्याची माहिती मी तुम्हाला आता एक देतो। आणि एक महत्वाचा लॉन्च आता आपण ठेवलाय, तोही आपण पाहूया। बरोबर, बघा, नवयुग स्टडी फोरमच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त तुम्हाला मेजर डिस्काउंट मिळणार आहे। त्यातला पहिला मेजर डिस्काउंट आहे प्रिलिम्स बूस्टर बॅच वरती। प्रिलिम्स बूस्टर बॅचची फी 1999 आपण ठेवलेली होती, बरोबर। आता याच्यावरती आपण डिस्काउंट देऊन ती फी फक्त उद्याच्या दिवस काही लिमिटेड कुपन्स आहेत ती असेल 999 रुपये। सगळ्यात मोठा डिस्काउंट आज, म्हणजे आता ही जी बॅच 2025 ची, ही कंबाईन आणि राज्यसेवा दोन्हीसाठी आहे, बरोबर। या बॅच वरती आतापर्यंत एवढा मेजर डिस्काउंट कधी दिलेला नाही आणि यानंतरही नसेल। आता हा डिस्काउंट आहे कारण उद्या वर्धापन दिन आहे आणि उद्याच्या दिवस हा डिस्काउंट तुम्हाला पाहायला मिळतो। जर तुम्ही नवयुग हा कोड यूज केला तर तुम्हाला हा मेजर डिस्काउंट तो यूज करता येईल किंवा अवेल करता येईल। यानंतर राज्यसेवेची टेस्ट सिरीज 199 रुपयाला आहे, त्यावरती देखील 50% ऑफ आहे। 99 रुपयाला राज्यसेवेची टेस्ट सिरीज मिळेल। आणि तिसरा महत्वाचा मुद्दा, कंबाईन टेस्ट सिरीजची जी प्राइस आहे ती 3,900 किंवा 399 आहे, म्हणजे 400 रुपये थोडक्यात। तर ही प्राइस असेल 199 रुपये, म्हणजे इथे 50% डिस्काउंट आहे। सो काय करायचंय आपल्याला, सर कंबाईनची टेस्ट सिरीज कधी आली, आता लॉन्च करतोय आपण। कंबाईनच्या टेस्ट सिरीजचा लॉन्च आता आपण करूया आणि त्याबद्दल माहिती देऊयात। पण हे बेसिक इन्फॉर्मेशन तुम्हाला क्लिअर आहे का? 50% डिस्काउंट फक्त उद्या 25 ऑगस्ट दिनानिमित्त असेल। जर कोणी एनरोल करायचं बाकी असेल तर एनरोल करू शकता। यानंतर सर कंबाईनची टेस्ट सिरीज बद्दल तुम्ही माहिती सांगितलीच नाही, बरोबर, तर त्याची माहिती मी आता फर्स्ट टाइम सांगतोय। जसं राज्यसेवेसाठी आपण 5 थीमॅटिक टेस्ट ज्या आहेत त्या लॉन्च केल्या होत्या, इथं कंबाईनला देखील 5 टेस्ट आपले येतील आणि त्याच्या तारखा तुम्हाला दिल्या 10 सप्टेंबर, 20 सप्टेंबर, 30 सप्टेंबर, 9 ऑक्टोबर आणि 18 ऑक्टोबर। तर लक्षात ठेवा, या तारखांना आपल्या 5 टेस्ट राहतील। प्रत्येक टेस्ट ही एक्झाम ओरिएंटेड आहे। राज्यसेवेच्या टेस्ट बद्दल ग्रुपला, टेलिग्रामला मी फीडबॅक शेअर केलेत, तुम्ही स्वतः ती टेस्ट सोडवलेली आहे, बरोबर। प्युअरली एक्झाम ओरिएंटेड टेस्ट आपण कन्स्ट्रक्ट करतोय आणि तुम्हाला परीक्षेमध्ये याचा फायदा होणार आहे। सो राज्यसेवेला आपण 5 टेस्ट सॉल्व्ह करतोय, आता ऑलमोस्ट 5वी टेस्ट उपलब्ध होऊन जाईल। तर कंबाईनला देखील त्या टेस्ट आता उपलब्ध करूया। कंबाईनची टेस्ट सिरीज सुरू करा असं आपण बरेच जण म्हणलं होतं आणि आपणही सुरू करणार होतो। तर ही टेस्ट सिरीज तुम्हाला 199 मध्ये आपल्या ऍप्लिकेशनला उपलब्ध असेल, तुम्ही ही जॉईन करू शकता। 10 सप्टेंबरला पहिली टेस्ट तुम्हाला मिळून जाईल। आता डिस्काउंटेड प्राइस आहे, ही प्राइस देखील 25 ऑगस्ट म्हणजे वर्धापन दिनानिमित्त आपण ठेवलेली आहे। आणि बाकी त्यानंतर तुमची जी प्राइस असेल कंबाईनच्या टेस्ट सिरीजची ती असेल 399 रुपये। ओके, सो इथं 50% डिस्काउंट तुम्हाला पाहायला मिळतो। नवयुग हा जो कोड आहे हा यूज करा, तुम्हाला इथं देखील डिस्काउंट आहे तो मिळून जाईल। तर ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्या आपण डिस्कस केल्या। आता जाऊया ऍक्च्युअल मुद्द्याकडे। राज्यसेवेची टेस्ट सिरीज बद्दल तुम्हाला माहिती आहे, 99 रुपयाला टेस्ट सिरीज तुम्हाला मिळून जाईल जर तुम्ही आता उद्या एनरोल केलं तर। चला सुरुवात करूया। प्रिलिम्स बूस्टर बॅच आपण राज्यसेवा कंबाईनसाठी 7 जुलैपासून सुरू केली होती, तुम्ही त्याला रेकॉर्डिंग आता करू शकता। ऑलमोस्ट आपण बॅचच्या शेवटी आलोय, हरकत नाहीये। आजच्या मेन मुद्द्याकडे येऊया, बाकी डिस्कशन आपण नंतर करूया। सर राज्यसेवा पूर्व परीक्षा 2025 मी देतोय
आणि 28 सप्टेंबरला होणाऱ्या परीक्षेमध्ये अशा कोणत्या 5 चुका आहेत ज्या तुम्हाला वाटतात की आम्हाला माहित असणं गरजेचं आहे. जर तुम्ही परीक्षा देत असाल तर हे लेक्चर शेवटपर्यंत पहा. यामध्ये आपण डिस्कस करूया 5 मेजर चुका ज्या विद्यार्थी रिपीटेडली करतात आणि ऍक्च्युअली परीक्षेमध्ये प्रॉब्लेम क्रिएट होऊन जातो. त्यातली पहिली चूक आहे ती म्हणजे इग्नोरिंग सीसॅट बिकॉज इट्स ओनली क्वालिफाईंग. म्हणजे सीसॅट फक्त क्वालिफाय आहे त्यामुळे त्याला आपण कम्प्लीट इग्नोर करतो, किंवा ओव्हर प्रायोरिटायझिंग सीसॅट ओव्हर जीएस. समजून घ्या या दोन्ही चुका विद्यार्थी करतात. काही विद्यार्थी काय करतात, सर सीसॅटला 200 पैकी मला 66 66 मार्क पडायचे, मला फक्त त्याला क्वालिफाय करायचं आहे, मग मी त्याला काय करतो, अभ्यासच करत नाही. बऱ्याच विद्यार्थ्यांना सीसॅट मध्ये प्रश्न किती येतात, 100 येतात का 80 येतात हेच माहित नसतं. बरोबर. सो मुद्दा समजून घ्या, जरी सीसॅट हा क्वालिफाईंग असेल तरी अनेक असे विद्यार्थी असतात ज्यांचा सीसॅट क्वालिफाय होत नाही, म्हणजे 200 पैकी 66 मार्क पडत नाहीत. आणि यामुळं तुम्हाला GS1 मध्ये किंवा पेपर 1 मध्ये तुम्ही कितीही मार्क पाडले असतील काही फायदा होत नाही जर सीसॅट क्वालिफाय नाही केला तर. जरी हा पेपर क्वालिफाईंग असेल तरी तो समजून घ्या नक्की काय विचारतायत. 80 प्रश्न आहेत, 200 मार्कांना आहेत, त्यातले किती प्रश्न हे आपले पॅसेजचे आहेत. जवळपास 125 मार्क हे पॅसेजला आहेत. बरोबर. 12.5 मार्क हे डिसिजन मेकिंगला आहेत, म्हणजे 137.5 मार्क हे तुमच्या हक्काचे आहेत. जर तुम्ही यावरती जरी फोकस केला, बाकी रिझनिंग आहे, मॅथ्स आहे, त्या गोष्टी देखील आहेत. बरोबर. पण कॉम्प्रिहेन्शन वरती आणि डिसिजन मेकिंग वरती जर फोकस केला तर तुम्हाला 66 66 पेक्षा खूप जास्त मार्क पडू शकतात. पण तुम्ही तसं त्याला प्रायोरिटाईज केलं पाहिजे किंवा तुम्ही त्याला तेवढं महत्व दिलं पाहिजे. काही विद्यार्थी काय करतात, सर ओव्हर प्रायोरिटाईज करतात. मी रोज 3 तास 4 तास सीसॅटचा अभ्यास करणार आणि जीएस ला कमी वेळ देणार. हे करू नका. जीएस ला स्कोर करणं सगळ्यात महत्वाचं आहे, कारण पेपर 1 मध्ये आपल्याला जे मार्क पडतील ते आपल्या कट ऑफ साठी म्हणजे पकडली जातात. बरोबर. पण सीसॅटला खूप जास्त वेळ देतोय, सर रोज कंटिन्युअसली 3-4 तास सीसॅटला देतोय, गरज नाहीये. जीएस ची रिव्हिजन करा, पॉलिटी करा, जिओग्राफी करा, इकॉनॉमी करा, सायन्स करा, वेळ द्या त्या विषयांना. बरोबर. सीसॅटला गेल्या 5 वर्षांचे पेपर सोडवा, 2 तास बसा आणि ते पेपर सोडवा आणि समजून घ्या की कुठं मार्क. आपल्याला वाटतं की सर पॅसेज आहेत ना, पॅसेजला मी सहज ते 50 प्रश्न सोडवेल आणि 125 मार्क घेईल. पॅसेज सोडवणं हे वाटतं सोपं पण अवघड असते, लक्षात ठेवा. वेळ पुरत नाही सीसॅटला, 2 तासामध्ये हे कव्हर होत नाही. मग आपल्याला प्रॅक्टिस खूप महत्वाची. तुम्ही काय सांगतो बघा, तुम्ही सीसॅटला जास्त अंडरमाइन पण नाही केलं पाहिजे किंवा ओव्हर प्रायोरिटाईज पण नाही केलं पाहिजे. याला जेवढा वेळ आवश्यक आहे, जेवढा टाइम याला रिक्वायर्ड आहे तो टाइम तुम्ही दिला पाहिजे. बरोबर. मग काय करू सर, याच्यामध्ये बेस्ट एक ऍडवाइस मी सांगतो, जर तुम्हाला पटलं नक्की म्हणजे इम्प्लिमेंट करा. आठवड्यातनं एक पेपर सीसॅटचा सोडवाच. आता इथून पुढे जेव्हा पेपरला आपण पाहतो 35 दिवस 30 दिवस बाकी आहेत, तर या टाइम मध्ये काय करायचंय आपल्याला, आठवड्यातनं एक पेपर सीसॅटचा सोडवायचा आहे, 2 तास 3 ते 5 याच वेळेमध्ये सोडवायचा दुपारी. दुसरं सर मला सकाळी वेळ असतो, संध्याकाळी वेळ असतो, अजिबात नाही. काय करायचंय, दुपारी 3 ते 5 जो ऍक्च्युअल परीक्षेचा वेळ आहे त्याच वेळेमध्ये आपल्याला सीसॅटचा पेपर सोडवायचा आहे. आणि समजून घ्या की कसा किती वेळ लागतो, 1 तास 1.25 तास 1.5 तास हे फक्त पॅसेजलाच लागतो जर प्रॅक्टिस नसेल तर. आणि या प्रॅक्टिस मधनं म्हणजे या सगळ्या पेपर सोडवण्यामधनं तुम्ही प्रॅक्टिस करा, तुम्ही भरपूर प्रॅक्टिस करा आणि तुम्ही पॅसेज मध्ये कसे मार्क मिळवता येतील. डिसिजन मेकिंगचे 5ही प्रश्न सोडवायचे, निगेटिव्ह मार्किंग त्याला नसतं. सो ते 5ही प्रश्न सोडवा, जास्तीत जास्त 12.5 मार्क जे आहेत त्यातनं घ्या, 10 मार्क घ्या, 9 मार्क घ्या, जेवढे जास्त मार्क पडतील त्यामध्ये तेवढा फायदा आहे. आणि मग पॅसेज मध्ये तुम्ही काय करा, 125 मार्कापैकी सहज तुम्ही जर प्रॅक्टिस केली, तुम्ही डोकं चालवलं व्यवस्थित, प्रेझेन्स ऑफ माइंड युज केला, तर 100+ मार्क पॅसेज मध्ये आरामात मिळतात. बरोबर. पॅसेज अवघड कोणते असतात, अवघड असतात इंग्लिशचे पॅसेज, मराठीचे पॅसेज जे वाङ्मयावरती लिटरेचरवरती पडतात. सोपे कोणते असतात, पॉलिटी, सायन्स, जिओग्राफी हे जे पॅसेज पडतात हे खूप सोपे पडतात. सो काय करा, ज्यावेळेस तुम्ही गेल्या 5 वर्षांचे पेपर सोडवाल तुम्हाला समजून जाईल की कोणत्या प्रकारचे पॅसेज पडतायत. बरोबर. कुठले मला सुटतायत, कुठल्या पॅसेजमध्ये 5 पैकी 5 प्रश्न बरोबर येतात, कुठं 5 पैकी 5 पण चुकतायत हे समजतं. पण तुम्हाला काय करायचं, याला थोडंसं वेळ द्यावा लागेल, पण जास्तही नाही. हा पहिला मुद्दा कळलाय, काही मिस्टेक करतो आपण. मला अनेक जणांचे मेसेज येतात आता बॅच मध्ये की सर मला सांगा सीसॅटला काय करू, मी सीसॅटला 2 तास दिले चालतील का रोज, गरज नाही. पण सीसॅटचा पेपर कसा येतो हे तुम्हाला माहित पाहिजे. काय होतं, बऱ्याच विद्यार्थ्यांचा जीएसचा इतका अभ्यास करतात, इतका वेळ देतात, सीसॅटचा पेपर नक्की येतो कसा हेच माहित नाही. अशी जर कंडिशन असेल तर आत्ताच अवेअर व्हा. शेवटच्या दिवसांमध्ये गडबड होते, जीएस मध्ये प्रॉब्लेम होऊन जातो. बरोबर. सो काय करा, आता प्रायोरिटी द्या, थोडंसं टाइम काढा आणि सीसॅटचा पेपर समजून घ्या पहिले कसा येतो आणि मग त्याचे 5 पेपर सोडवा, आयोगाचे सोडवा. बरोबर. मुद्दा क्लिअर आहे. सो ही मिस्टेक तुम्ही करू नका असं मला वाटतं. पहिला पॉईंट क्लिअर असेल
कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा की तुम्हाला हे पॉईंट समजतायत किंवा तुम्हाला हे पॉईंट पटतायत, आणि जर पॉईंट पटत असतील तर प्लीज आपल्या सर्व मित्रांना हे लेक्चर नक्की शेअर करा, ही लिंक तुम्ही त्यांना फॉरवर्ड करा. दुसरी चूक काय करू शकतात विद्यार्थी, स्किपिंग रेग्युलर मॉक टेस्ट आणि रिव्हिजन. दोन मुद्दे महत्वाचे आहेत बघा. पहिला मुद्दा आहे मॉक टेस्ट आणि दुसरा आहे तो म्हणजे रिव्हिजन. आता राहिलेल्या दिवसांमध्ये बघा की काय राहतं की ऍक्च्युअली 28 सप्टेंबरला आपली परीक्षा आहे. सकाळी 10 ते 12 जीएसचा पेपर आणि 3 ते 5 काय आहे आपला सीसॅटचा पेपर. दिवसात 2 पेपर आहेत आणि काय होतं बघा की या पेपरमध्ये आपल्याला सवय असते एक पेपर सोडवायची, तुम्ही 2 पेपर सोडवा. आता तुम्ही ज्या वेळेस आयोगाचे सीसॅटचे पेपर सोडवाल ना 2024, 23, 22, 21, 20, 19, त्याच वेळी तो 3 ते 5 सोडवा आणि त्या दिवशी 10 ते 12 काय करा, एक मॉक टेस्ट सोडवा. मग त्या आपल्या नवयुगच्या 5 टेस्ट उपलब्ध आहेत त्या सोडवा, मार्केटमधल्या तुम्हाला ज्या चांगल्या वाटतील त्या सोडवा, पण पेपर सोडवा. मी म्हणत नाही की आपल्या सोडवा, बिंदास सगळ्या टेस्ट सोडवा, कुठल्याही भेटतील त्या सोडवा, बरोबर, पण पेपरची प्रॅक्टिस करा, विषय समजून घ्या. बघा इथं काय लिहिलंय. आणि दुसरा पॉइंट आहे तो रिव्हिजन. रिव्हिजन पण महत्वाची, नाही तर सर फक्त टेस्ट सोडवतोय आणि रिव्हिजन होत नाहीये. पहिली रिव्हिजन करा. रिव्हिजन म्हणजे काय सर, नवीन अभ्यास नाही, जे वाचले ते पुन्हा रिवाइज करायचं, बरोबर. जो अभ्यास केलाय त्याला रिकॉल करायचं, रिवाइज करायचं आणि मग टेस्ट द्यायच्या, बरोबर. सो हे प्लॅन करा. टेस्टला लाईटली घेऊ नका, सर टेस्ट आहे ना बघू देतो डायरेक्टली, असं करू नका. परीक्षाचे आपली लक्षात ठेवा ती आणि त्या उद्देशाने टेस्ट द्या, म्हणजे तुम्हाला फायदा होईल. मुद्दा काय बघा की ओव्हर एम्फसाइज ऑन न्यू मटेरियल. न्यू मटेरियल वरती आता जास्त फोकस करू नका. ज्या गोष्टी तुम्ही वाचलेल्या आहेत त्याच रिवाइज करा. विदाउट रिवाइजिंग और सॉल्विंग प्रिव्हियस इयर पेपर्स अँड मॉक टेस्ट रिझल्ट इन पुअर रिटेन्शन, लॅक्स ऑफ एक्झाम टेम्परामेंट. म्हणजे परीक्षेसाठी काय महत्वाचं हे तुम्हाला पीवायक्यू सांगतात. प्रिलिम्स बूस्टर बॅच मध्ये प्रत्येक विषयाला एक्झाम ओरिएंटेड आपण पाहतोय आणि त्याचे पीवायक्यू सॉल्व्ह करतोय. तुम्ही जर बॅच मध्ये असाल तुम्हाला खूप चांगली आयडिया आहे, नसाल तर ऑफर खूप चांगली चालू आहे. जवळपास 50% डिस्काउंट, नक्की एनरोल करू शकता, फायदाच होईल. ती राज्यसेवा असेल किंवा कंबाईन असेल. ओके, नेक्स्ट पुढचा मुद्दा आहे बघा, स्टुडंट स्टडी अलॉट, बरोबर, बट डोंट प्रॅक्टिस फुल लेंथ मॉक टेस्ट विदाउट ओएमआर. ओएमआर वरती गोळे करणं हे पण टास्क आहे. तुम्हाला वाटतं सर हे सोपं आहे, बरोबर, पण परीक्षेमध्ये गोळे खालीवरती होतात. पहिल्याचं उत्तर दुसऱ्याला गोल करतो आपण, दुसऱ्याचं तिसऱ्याला करतो. उत्तर आपल्या पेपरमध्ये आपण 3 मार्क करतो, पण ओएमआर मध्ये गोल करताना आपण 2 करतो. हे घरी आल्यावर कळतं. आणि हे होतं बरं का, आता समजून घ्या की सर हे असं कुठं होतं का, इतकी सिली मिस्टेक कोण करतं. त्या एक्झामच्या टेन्शनमध्ये, त्या एक्झामच्या टेम्परामेंटमध्ये ह्या चुका होतात. तुम्ही कोणीही असा. ओके सर मी तर लय हुशार आहे, मी खूप प्रॅक्टिस करतो, माझ्या 3रा अटेम्प्ट 4था अटेम्प्ट, हे होतं, हे समजून घ्या. नवीन असाल तर प्लीज समजून घ्या. फर्स्ट अटेम्प्टला तुम्ही देत असाल, ओएमआर वरती प्रॅक्टिस करा. तर माझ्याकडे ओएमआर नाहीये, झेरॉक्स काढा, जाऊ दे 2-3 रुपये, पण ओएमआरची झेरॉक्स करा आणि त्यावरती सोडवा. ज्यावेळी आणि बॉल पेन काळा आहे ना त्याने सोडवा. प्रॉपर एक्झाम जशी देतो त्याची तयारी करा. वाटतं आपल्याला हे सर हे खूप सिनेमॅटिक वाटतं आपल्याला, बरोबर, की ऍक्च्युअल परीक्षा आहे सर, त्याचं सेम परीक्षेसारखं आपण माहोल क्रिएट करून पेपर सोडवलो, हे जास्त ड्रॅमॅटिक नाही वाटत का? वाटेल तुम्हाला आता, पण त्याचा फायदा जो होतो ना परीक्षेमध्ये ते तुम्हाला परीक्षेच्या दिवशी समजतं किंवा ते कळतही नाही आपल्याला, कारण आपण त्याला युज टू झालेलो असतो. पण जर लॉस झाला तर कळतं आपल्याला की काय करायचं होतं आपल्याला, बरोबर. सो ते तुम्हाला कळायला म्हणजे गरज लागू नये असं मला वाटतं. तुम्हाला तो पेपर सोपाच जावा, कुठलाही प्रॉब्लेम असा येऊ नये. अभ्यासाच्या दृष्टीने एक वेगळे प्रॉब्लेम असतात, हे वेगळेच प्रॉब्लेम असतात. पेपर सोडवणं, प्लॅन करणं, स्ट्रॅटेजी करणं, बरोबर, इथं चुकू नका. तो ओएमआर वरती पेपर सोडवा आणि याला स्किप करू नका. ही दुसरी मिस्टेक तुम्ही टाळली पाहिजे, खूप महत्वाची आहे, कारण अभ्यास खूप करतो आपण तर त्याला इम्प्लिमेंट करणं गरजेचं आहे ना. तिसरा मुद्दा, सर कोणती चूक तिसरी आहे जी करू शकतात, हॅव्हिंग नो अटेम्प्ट स्ट्रॅटेजी. अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे बघा. निगेटिव्ह मार्किंगचा ट्रॅप आपण ओळखत नाही किंवा लो अटेम्प्टचा रिस्क जी आहे ना लो अटेम्प्टची ती आपल्याला समजत नाही. 2 मुद्दे आहेत, एक म्हणजे ओव्हर अटेम्प्ट, एक म्हणजे कमी अटेम्प्ट. समजून घ्या, जर अटेम्प्ट कमी केला तर असंही पास होत नाही विद्यार्थी. ओके, कारण अॅक्युरसी खूप महत्वाची. जर तुम्ही 60 प्रश्न अटेम्प्ट केले आणि 40 तोडले तर मला ओव्हर अटेम्प्ट नाही करायचं, 60 सोडवले. 60 मधले जर 55 बरोबर आले ना तर तुम्ही काठावर आल, आणि 60 पैकी 55 बरोबर येणं राज्यसेवेच्या पेपरमध्ये एवढी अॅक्युरसी मेंटेन होत नाही, ही रियालिटी. 60 सोडून 50च प्रश्न सोडवले, पास होईल का आपण? नाही, म्हणजे झाला कमी अटेम्प्ट. पण सर मी 100चे 100 प्रश्न सोडवले, 100 पैकी 99 सोडवले, मला काही येत नव्हतं, मी गेसवर्क केलं आणि पेपर सोडवला. त्याच होतं निगेटिव्ह ट्रॅप मध्ये आपण फसतो. निगेटिव्ह मार्किंग आपल्याला डॅमेज करतं. मग कदाचित आपण 1 मार्काने राहतो, 2 मार्काने राहतो का, तर निगेटिव्ह मार्किंग जास्त झालं. समजून घ्या, दोन्ही मुद्दे बॅलन्स करणं गरजेचं आहे, बरोबर. सो काय बघा की पहिला मुद्दा आहे रेकलेस गेसवर्क. आपण काय करतो, तुक्के मारायला सुरुवात करतो, आपल्याला येत नाही, मला
30 प्रश्न येत नाही, 25 प्रश्न येत नाहीत, मी तुक्के मारायला सुरुवात करतो आणि त्याच्यामुळे आपण ट्रॅपमध्ये फसतो निगेटिव्ह मार्किंगच्या. तो रेकलेस गेस वर्क करू नका. अटेम्प्टिंग टू मेनी क्वेश्चन्स विथ ब्लाइंड गेसेस, लेटिंग द 1/4 निगेटिव्ह मार्किंग अँड पुल डाऊन युअर स्कोर. म्हणजे काय, तर आपला स्कोर जो चांगला येऊ शकला असता तो निगेटिव्ह मार्किंगमुळे कमी होऊन जातो. 10 मार्क 15 मार्क निगेटिव्ह मध्ये जातात, 20 मार्क 30 मार्क निगेटिव्ह मध्ये कमी होतात. हे होऊन देऊ नका. आणि दुसरा आहे ओव्हर कॉशन. म्हणजे काय सर, आपल्याला भीती वाटते, आपण काय होतो, घाबरतो मार्क करायला, बरोबर. तर हे ह्या सगळ्यावरती सोल्युशन आहे प्रॅक्टिस. जेवढ्या मॉक टेस्ट सोडवाल तेवढं तुम्हाला समजेल की पेपर सोडवायची स्ट्रॅटेजी काय आहे. आता सर ही स्ट्रॅटेजी काय, अटेम्प्ट स्ट्रॅटेजी कशी करायची, बघा याच्यामध्ये फरक आहे. पहिल्यांदा काय करायचं, जे उत्तर मला कन्फर्म येत आहेत ते गोल करून घ्यायची ओएमआर मध्ये आणि मग प्रायोरिटी द्यायची 50-50 वाल्यांना. सर असा एक प्रश्न आहे ज्यामध्ये मला 2 ऑप्शन मध्ये कन्फ्युजन आहे, हे पण वाटते हे पण वाटते, ते प्रश्न जास्त सोडवा. 3 ऑप्शन मध्ये कन्फ्युजन आहे, मग ते सोडवा. आणि मग काहीच येत नाही ना, तिथे गेस करा, पण कमी करा. म्हणजे काय करायचे, स्टेप वाईज जायचे. जे कन्फर्म सुटतायत ते पहिले सोडवायचे, 50-50 वाले मग दुसऱ्यांदा घ्यायचे, बाकीचे नाही घ्यायचे. पहिले 50-50 वाले काय करायचे, आणि पेपर सोडवताना कुठेतरी मार्क करायचं की हा प्रश्न माझा 50-50 मध्ये आहे. नाही तर परत पहिल्यापासून जर करायला घ्याल, वेळ नाही. पेपर सोडवताना कुठेतरी मार्किंग करा की सर मी जर स्टार केला असेल तर मला माहिती तो स्टार म्हणजे 50-50 वाला प्रश्न आहे, मी फक्त लाईन ओढली असेल तो प्रश्न मला 3 ऑप्शन मध्ये कन्फ्युजन आहे. जर मला काही येतच नाही त्याला मी तुम्ही क्रॉस करून ठेवा, म्हणजे तुम्हाला समजेल ज्यावेळेस रिव्हिजिट कराल ना पेपर, एक राऊंड झाल्यानंतर दुसऱ्या राऊंड मध्ये, तर कळेल की हा प्रश्न मला 50-50 स्टार लावलाय मी, तुम्हाला इथं सोडवायचा आहे हा प्रश्न, रिस्क घ्यायची. 50-50 मध्ये जर कन्फ्युजन असेल तर रिस्क घ्या, पण बाकीमध्ये घेऊ नका. जर येतच नसेल तर रेकलेस काय करू नका, गेस वर्क करू नका. पॉइंट कळलाय तिसरा. तिसरी मिस्टेक ही होऊ शकते. चौथी मिस्टेक आहे पुअर टाइम मॅनेजमेंट. सर मला खूप येत होतं पण मला वेळच पुरला नाही. अशा बऱ्याच जणांच्या रिॲक्शन्स मी पेपर झाल्यावर ऐकल्यात किंवा तुम्ही तुमच्या मित्रांचे ऐकले असतील. तर येत होतं मला पण त्या प्रश्नापर्यंत पोहोचलोच नाही. मला येत होतं, घरी आल्यावर कळतं, पण मला तिथं वेळ नाही पुरला. हे का घडतं, कारण आपण टाइम मॅनेजमेंट करत नाही. मला 2 तास आहेत, 120 मिनिटं आहेत, मला 100 प्रश्न सोडवायचे आहेत, वेळ भरपूर आहे बरं का. हे कंबाईन सारखं नाही, कंबाईनला 60 मिनिटात 100 प्रश्न. टाइम मॅनेजमेंट हे सगळ्यात मोठं टास्क राहतं कंबाईनला, राज्यसेवेला नाही. राज्यसेवेला पेपर लेंदी पडतो, 2 तास पण पुरत नाहीत. का, कारण आपली प्रॅक्टिस नसते. पण 2 तास सफिशियंट आहे जर तुम्हाला 100 प्रश्न सोडवायचे असतील. प्रॉपर तुम्ही वाचून प्रश्न 2 वेळा सोडवू शकता, 3 वेळा वाचू शकता, बरोबर. पण त्याचं मॅनेजमेंट करणं गरजेचं आहे. जर मॅनेजमेंट नाही केलं, कुठल्या विषयाला किती वेळ द्यायचा बघा, स्पेंडिंग टू मच टाइम ऑन टफ क्वेश्चन्स और फेलिंग टू अलोकेट सफिशियंट टाइम टू ऑल सेक्शन्स. म्हणजे काय की आपल्याला एखादा प्रश्न अडतो, मग आपण तो इगोवरती घेतो की सर मला हा प्रश्न सोडवायचाच आहे, मी त्याला 10 मिनिटं देतो, 15 मिनिटं देतो. गरज आहे का, सोडा. पुढे 3 प्रश्न जे तुमची वाट बघताय जे सोपे आहेत ते मला तुम्हाला 3 दुणे 6 मार्क देणार आहेत, तुम्ही अवघड प्रश्नावरती का गुंतून राहता. आणि ह्या सगळ्याचं सोल्युशन जे आहे ना ते टेस्ट सिरीज आहे. जेवढ्या टेस्ट सोडवाल, जेवढी प्रॅक्टिस कराल, तुम्हाला तिथं रिअलाइज होतं की काय चुकते आपलं. ही चूक करू नका. ओके, कोणती, पुअर टाइम मॅनेजमेंट. टाइम मॅनेजमेंट करा व्यवस्थित. मला या पॉलिटीला मला 15-20 मिनिटं द्यायची आहेत, ज्योग्राफीला मला 20 मिनिटं द्यायची आहेत, सायन्सला मला 30 मिनिटं लागतील, मला सर बाकी जे विषय आहेत आपले इकॉनॉमीला 15 मिनिटं लागतील. हे सगळं तुमच्या डोक्यामध्ये फिट पाहिजे की मला पुढे जाऊन 2 तासामध्ये काय करायचंय. ब्लाइंडली जाल ना 2 तास त्यासाठी 28 सप्टेंबरला तर काही कळत नाही. 28 सप्टेंबरचे ते 2 तास 10 ते 12 हे तुमचे प्लॅन पाहिजेत की मला या 10 ते 12 या वेळेमध्ये, या 120 मिनिटांमध्ये मला काय करायचंय. हा सगळा प्लॅन तुमचा अगोदर पाहिजे. हे होतं तर बघा, विद्यार्थी काही विद्यार्थी पास होतात, काही फेल होतात. काय फरक असतो, स्ट्रॅटेजी. ही परीक्षा एक वॉर आहे, लक्षात ठेवा, तुमचं एक युद्ध आहे. जर युद्धाला चालला असाल तर आपल्याला काहीतरी माहित पाहिजे ना, पूर्ण कोण येणार आहे, किती वेळ तिथे स्पेंड करायचा आहे, कुठं वेळ किती थांबायचं, हे सगळं क्लिअर पाहिजे डोक्यामध्ये. ही स्ट्रॅटेजी जर बनवली तर पेपर सोपा जातो, बरोबर. आणि हे बनवा. आणि हे कधी घडेल, टेस्ट सिरीज जेव्हा तुम्ही सोडवाल, मॉक टेस्ट द्याल तेव्हाच होईल. नंतर आहे 5वी मिस्टेक जी होऊ शकते, इक्वल प्रिपरेशन फॉर अनइक्वल सब्जेक्ट. समजून घ्या, सर परीक्षेमध्ये सगळे विषय समान असतात, हे एक मिथ आहे. हे काय, एक आपण म्हणतो ना की एक अफवा आहे. का सर, मग ते प्रत्येकाचं वेगळं आहे बरं का. आता मला ज्योग्राफी, पॉलिटी माझे 2 स्ट्रॉंग शोल्डर आहेत, त्यांच्यावरती उभा राहून मी प्रिलिम्स क्रॅक करू शकतो किंवा केलेली आहे, बरोबर. तुमचे कोणते 2 पॉईंट आहेत, कोणते 3 सब्जेक्ट आहेत जे तुमचे सोपे आहेत हे आयडेंटिफाय करा, त्याला वेळ द्या, त्याचे बारके बारके मुद्दे पण करा. म्हणजे कसाही प्रश्न येऊ द्या सर, पॉलिटीला माझे 15 पैकी 15 बरोबर आलेच पाहिजेत. ज्योग्राफीचे आणि एन्व्हायरमेंटचे 20 प्रश्न आहेत ना सर, ते 20 प्रश्नांमधले माझे 15 प्लस बरोबर आले पाहिजेत. सायन्सला 20 प्रश्न आहेत, मला 15 आणायचे. हे तुमचे स्ट्रॉंग पॉईंट ओळखा. मला सायन्सला मार्क येतात, भले जगाला मार्क नको मिळू द्या, पण मला मिळतात सर.
तुम्ही सायन्सला स्ट्रॉंग पॉईंट बनवा. जिओग्राफी एन्व्हायरमेंट माझा स्ट्रॉंग पॉईंट आहे, त्याला अजून काय करा, जास्त चांगला करा. पॉलिटीमध्ये मला एकही प्रश्न चुकवायचा नाही, हे टार्गेट आपण बॅचमध्ये ठेवलंय. तर तुम्ही तुमच्या लेवलला ठेवलं असेल तर खूप चांगली गोष्ट आहे. करंट अफेअर्स तर डायनॅमिक आहे, मला माहित नाही करंट कसं पडेल, तर आपल्याला माहित नाहीये. 50-50 पकडून चला, म्हणजे 8-7 बरोबर येतील किंवा 8 चुकतील 7 बरोबर येतील, त्याला 50-50 ठेवा. इकॉनॉमिक्स तर म्हणजे 10 प्लस बरोबर आले पाहिजेत. हे सगळं मॅनेजमेंट तुमच्या रिव्हिजन मध्ये पाहिजे, की मला या विषयाला एवढा वेळ द्यायचा आहे आणि मग मला तो काय करेल, जास्त आउटपुट देईल. तो काय करायचं, जो विषय मला मार्क, आणि हे कधी कळतं, जर तुम्ही मॉक टेस्ट दिली, अनालिसिस केलं, तर मला कळतं मला कुठला विषय आहे तो 5 टेस्ट मध्ये कंटिन्युअसली मार्क देतोय आणि कुठला एक विषय जो मला डॅमेज करतोय. डॅमेज करणाऱ्या विषयाला पण खूप स्मार्टली प्रिपेअर करा. मी म्हणत नाही की स्किप करा, स्मार्टली प्रिपेअर करा. पण जर मला 5ही टेस्टमध्ये पॉलिटी आउट ऑफ मार्क देतोय, तर मला त्याला रिवाइज करणं गरजेचं आहे. अजून म्हणजे ऍक्च्युअल परीक्षेमध्ये माझा एकही प्रश्न चुकणार नाही. हे सगळे जे पॉईंट मी तुम्हाला सांगतोय, हे स्वतः मी केलेले आहेत राज्यसेवा 2024च्या प्रिलिम्स मध्ये, आणि खूप चांगला रिझल्ट आला. बरोबर. सो मला सांगायचं काय, की हे सगळं तुम्ही करा. फायदा होतो ज्यावेळेस रिझल्ट येतो, त्यावेळेस कळतं आपल्याला की हे सगळं वर्थ इट आहे आणि हे करावंच लागतं. बरोबर. सो आय होप तुम्हाला हे लेक्चर आवडलं असेल. हे सगळे मुद्दे मी तुम्हाला सांगितले, याच्या व्यतिरिक्त अजून आहेत, पण तुम्ही या 5 मुद्द्यांना फोकस करा. बाकी उद्या आपला वर्धापन दिन आहे, त्यानिमित्त ऑफर सुरू आहे, नक्की एनरोल करा बॅचेसमध्ये. मी तुम्हाला सांगतो, जर तुम्ही राज्यसेवा देत असाल किंवा कंबाईन देत असाल, जीएस तुमचा खूप चांगला कव्हर होऊन जाईल, एक्झाम ओरिएंटेड कव्हर होऊन जाईल. पीवायक्यू करताना पण राज्यसेवेची पण करतोय आणि कंबाईनची पाहतोय. बरोबर. आणि लेक्चर घेताना आपण खूप एक्झाम ओरिएंटेड, राज्यसेवा आणि कंबाईन दोन्हीला ब्लेंड करून घेतोय. बॅचमध्ये जवळपास 300 प्लस विद्यार्थी आहेत. तुम्ही देखील एनरोल व्हा आणि रिव्हिजन करा, लेक्चर्स करा. लेक्चर जरी केले या बॅच मधले, तुम्हाला भरपूर फायदा होईल. मागच्या वर्षी आपण बॅच घेतली होती, बरेच विद्यार्थी आपल्या बॅच मधून क्वालिफाय झाले होते प्रिलिम्स मध्ये. या वर्षी पण आपलं टार्गेट आहे की मॅक्सिमम विद्यार्थी आपल्याला काय करायचे, क्वालिफाय करायचे या बॅच मधून. बरोबर. बाकी वर्धापन दिन उद्या आहे, सो आपण उद्या पण याबद्दल काही गोष्टी तुम्हाला ग्रुपवरती सांगेलच. पण आता हे लेक्चर तुम्हाला आवडलं असेल तर लेक्चरला लाईक नक्की करा, लेक्चरला शेअर करा आपल्या सर्व मित्रांसोबत, आणि आपला टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करा. कारण सर्व महत्वाच्या अपडेट, नोट्स, पीडीएफ सगळ्या गोष्टी तुम्हाला टेलिग्रामला मिळतात. बॅचेस तुम्हाला ऍप्लिकेशनला मिळून जातील, ऍप्लिकेशन डाउनलोड करू शकता. चला थांबू आपण या लेक्चरमध्ये. आवडलं असेल तर एक लाईक करून कमेंट नक्की करा. थँक्यू एव्हरीवन फॉर जॉईनिंग दिस सेशन. हॅव अ नाईस डे हेड. थँक्यू.